सगळे साईडमधनं निघून जातात. कुणाला असं होत नाही की आपणही याची कंप्लेंट करावी. कुणाला काही घेणं देणं नाही. फक्त काय बाईकवाला एखादा पडला, त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकृत अधिकारी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांना त्यानंतर जाग येते. तुम्ही फक्त बघा, एका मोठ्या गाड्याच्या प्रेशरने हा रस्ता आतमध्ये गेलाय. म्हणजे तुम्ही बघा किती चांगल्या पद्धतीने हा रोड बनवला असेल. कुठंतरी कामामध्ये हलगर्जीपणा असेल. नाहीतर जेव्हा रोड बनतो, जेव्हा चेंबर बनतात, तेव्हा माहीत असतो की या रस्त्यावरनं या प्रेशरच्या गाड्या जातात, या लोडिंग गाड्या जातात. त्या पद्धतपणा किती खचलाय तुम्ही बघा फक्त. ह्याच्यावरनं क्लिअर होतोय की ना अधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ना कुठल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे. फक्त आणि फक्त आम्हालाच हे सगळे बघावं लागतंय. चांदिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच बघायचं कुठं लोकांना काय अडचण आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, अशी एक परिस्थिती असेल तर आपणही कंप्लेंट करा, जनतेनेही जागृत व्हावं. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर इकडनं गेले तर ते करणार नाही. त्यांना कंप्लेंट आली पाहिजे की आम्हाला कंप्लेंट द्या. कंप्लेंट आली तरच आम्ही करणार. तुम्ही बघा किती मोठा खड्डा झाला. बापरे, मला वाटतं अजून एखादी गाडी गेली असती. जर फिरोज खान यांनी हे बॅरिकेड लावलं नसता तर काय ट्रकवाल्यांना पण काय जाता धनाधन इकडनं गाड्या घुसल्या असत्या आतमध्ये. माझी महानगरपालिकेला विनंती आहे, हेर्लेकर साहेब, आपल्या मेंटेनन्स स्टाफला सांगा की इथं लक्ष द्या. जिथं लक्ष द्यायचं ना तिथं बरोबर लक्ष असतो त्यांचा. इथं लक्ष द्या. कोण आहे इकडचे सब इंजिनियर, कोण आहे इकडचे जेई कोण आहेत, त्यांना सांगा. जीवन राठोडला सांगा की ऑफिसमधनं त्यांनी बाहेर यावं आणि लवकरात लवकर हा खड्डा बंद करावा, चांगल्या पद्धतीने करावा. जर हे DLP मध्ये असेल तर रोडवाल्यांना सांगा, कारण आम्हाला माहिती आहे उत्तर जर DLP मध्ये असेल तर सांगून देणार, बाबा DLP मध्ये आम्ही काय करणार. ठीक आहे, जबाबदारी त्यांची आहे, पण बघणं तुमचंही जबाबदारी आहे. म्हणून आम्ही हे खड्डा दाखवलेला आहे आणि रोज दाखवणार. हे मेंटेनन्सवाले काय काम करतात ना चांदिवलीमध्ये, रोज दाखवणार. कुठं खड्डे आहेत, कुठे रस्ते खराब आहेत, कुठं फुटपाथ कब्जा आहे, मेंटेनन्सचं लक्ष नाही, सगळे दाखवणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा पुढे गे रे. हा, तिकडनं जातील ते, राहू दे. बरोबर आहे, तिकडनं जातील गाड्या, ते इकडनं जातील, घुसणार आतमध्ये. हे दाखव, हे इथं इथं जाऊ दे नाहीतर परत काय.